राज्यामध्ये उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार, तर उत्तर महाराष्ट्रात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे दमदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज. पावसाने नाशिक शहरातले रस्ते जलमय. नाशिक मुंबई महामार्गावरील पुलावर पाणी साचल्यानं खालच्या रस्त्यावर धबधबे कोसळत असल्याचं दृश्य. धुळ्यामध्ये परतीच्या पावसाने गहू, कापूस, हरभरा, मका पीक पाण्याखाली. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. तात्काळ पंचनामे करून मदत करण्याची ही मागणी. परतीच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान. ऐन काढणीवर आलेल्या खरीप हंगामातील कापूस पिकाचं मोठं नुकसान. कापसाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. मिरची आणि सोयाबीनचंही नुकसान. भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसाने कापणीला आलेलं भात पीक जमीनदोस्त. या वर्षात शेतकऱ्यांना चौथ्यांदा फटका. त्यामुळे पंचनामे नको, सरसकट भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील दिवाणखवटी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसामुळे खचला. रस्ता खचल्यानं प्रवाशांचे मोठे हाल. गोंदियातील बाघोलीमधील विद्यार्थ्यांचा शाळेत पोहोचण्यासाठी पुराच्या पाण्यातनं जीवघेणा प्रवास. पालकांनी व्यक्त केली नाराजी. मंकीपॉक्स विषाणू संदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट राहण्याचे आरोग्य मंत्रालयाचे निर्देश. संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याबरोबरच रोगप्रतिबंधक उपाययोजना राबवण्याच्याही सूचना. राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे यांच्या जामीन अर्जाबाबत सोमवारपर्यंत निकाल राखीव. सिंधुदुर्ग पोलीस आणि आपटेच्या वकिलांनी न्यायालयामध्ये मांडली बाजू. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन. 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उद्या होणार अंत्यसंस्कार. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान न करण्याचा ठराव. ओबीसी समन्वय समितीने घेतला ठराव. बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंच्या बॅनरवर मनोज जरांगेंचा फोटो. पंकजा मुंडेंसह भाजप नेत्याचे लावले वेगळे बॅनर्स. बीडमध्ये बॅनरची चर्चा. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी चंद्रपुरात मेळाव्याच्या स्वागत प्रसंगी आदिवासी नृत्यावर धरला ठेका. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिरींचा विधानसभा निवडणुकीसाठी दावा मजबूत करण्याकरता भास्कर जाधव पोंभुर्णा शहरात. हिंगोलीमध्ये संभाजी ब्रिगेडने कृषी अधिकारी कार्यालयाला टाळं ठोकलं. पीक कापणीच्या प्रयोगाची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे वसमतच्या कृषी अधिकारी कार्यालयाला टाळं ठोकत ठिय्या आंदोलन. मुंबईच्या अंधेरी येथील सिप्सजवळ ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू झाला. मात्र खड्डा आपला नसल्याचं मुंबई महापालिका आणि मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं स्पष्टीकरण. त्यामुळे कुणावर गुन्हा दाखल करायचा याबद्दल पोलिसांनाही संभ्रम. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर 100 कोटी खर्चून शिवसृष्टी उभारली जाणार. मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलं प्रेझेंटेशन. शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिवप्रेमींना पाहता येणार. फिश ॲक्वेरियम आणि म्युझियम देखील उभारलं जाणार. विवाहापूर्वीच मुलगा आणि मुलीची HIV तपासणी झाली पाहिजे. बीडच्या धारूर तालुक्यातील आसरडोह ग्रामपंचायतीचा ठराव एकमताने मंजूर. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात पतीकडून पत्नीवर ॲसिड हल्ला. पतीचे दुसऱ्या महिलेबरोबर विवाहबाह्य संबंध. पत्नीने घटस्फोटाची मागणी केल्यावर ॲसिड हल्ला केल्याची माहिती. आरोपी पतीला अटक. शिनाबोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची परदेशी जाण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेली परवानगी हायकोर्टाने केली रद्द. केंद्र सरकारने स्थायी समित्या स्थापन केल्या. 4 समित्यांचं अध्यक्षपद काँग्रेसला. राहुल गांधी संरक्षण व्यवहार समितीचे सदस्य. काँग्रेसने 6 समिती अध्यक्षपदाची केली होती मागणी. वायएसआर प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची उद्याची तिरुपती यात्रा रद्द. आंध्र प्रदेशमध्ये राक्षस राज. चंद्राबाबू लाडवांबाबत खोटं बोलत असल्याचं जगनमोहन यांचं वक्तव्य. हिमाचल प्रदेशमधल्या बिजली महादेव मंदिरापर्यंतच्या रोपवेला खासदार कंगना रनौतचा विरोध. 272 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची गडकरींनी केली होती घोषणा. स्थानिक नागरिकांचाही प्रकल्पाला विरोध. कंगना गडकरींची भेट घेणार. दुकानांवर मालकाचं नाव आणि पत्ता लिहिण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला मागे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी निर्णय मागे घेण्यास सांगितलं. मंत्री विक्रमादित्य सिंग यांना दिल्लीला बोलवून असं पुन्हा न करण्याची दिली तंबी. सेबीकडून दक्षिण कोरियाई वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईची भारतातील उपकंपनी ह्युंदाई मोटर इंडियाच्या 25,000 कोटींच्या महाकाय IPOला मंजुरी. तसंच स्विगीच्या IPOलाही दिली मंजुरी. टाटा मोटर्सने नेक्सन ICNG कार देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी केली लॉन्च. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या CNG SUVची सुरुवातीची किंमत एक्स शोरूम 9 लाख रुपयांच्या आसपास. भारत बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय. खेळ थांबला तेव्हा बांगलादेशच्या 3 बाद 107 धावा. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय.
आर अश्विनने अनिल कुंबळेला टाकला मागे. बांगलादेश कर्णधार नजमुल हसन शांतोला बाद करत अश्विनने गाठला आशियामध्ये 420 बळींचा टप्पा. कुंबळेचे 419 बळी. आशियामध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्यांच्या यादीत मुथय्या मुरलीधरन पहिल्या तर आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर. भारत बांगलादेश सामन्याच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशच्या चाहत्याला कानपूर इथे भारतीय चाहत्यांच्या रोषाचा करावा लागला सामना. भारतीय चाहत्यांनी केली बांगलादेशच्या चाहत्याला मारहाण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.